जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. इचलकरंजीत बंडखोरीचा स्फोट, निष्ठावंत कार्यकर्ते अपक्ष लढतीवर ठाम. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप करत भाजपमधील अनेक इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी लढवण्यावर ठाम भूमिका घेतली आहे. उमेदवारी न मिळाल्याने पक्षात बंडखोरीचे ग्रहण लागल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 16 मधील अनेक अपक्ष उमेदवारांनी माघार न घेण्याचा निर्णय जाहीर केला असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरू असलेले मनधरणीचे प्रयत्न अद्याप निष्फळ ठरत आहेत. विशेषतः प्रभाग क्रमांक 8 मध्ये अश्विनी कुबडगी यांच्यासह 4 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरणार असल्याने येथे लढत अधिकच काट्याची होणार आहे. तर राजेश रजपुते यांनीही निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असा ठपका ठेवत अपक्ष उमेदवारीवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. या बंडखोरीचा थेट फायदा विरोधकांना होणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण यंदाची निवडणूक महायुती, शिवशाहू आघाडी, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि परिवर्तन आघाडी अशी चौरंगी होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. दरम्यान इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात एकूण 435 उमेदवार असल्याने यंदाची निवडणूक अत्यंत रंगतदार आणि चुरशीची ठरणार आहे. तुमचे काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा. न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.